या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे, एक मल्टीब्रँड शोरूम। आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक, गाळा नंबर 1314, महात्मा फुले पुतळ्या शेजारी, नामको बँकेसमोर, सिन्नर, नाशिक। आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ऐन सणासुदीच्या काळातही शहरातील कानडीमाळा परिसरातील महिला वर्ग घोटभर पाण्यासाठी वणवण करत असताना तेथील समस्या जाणून घेण्यासाठी गेलेल्या नगराध्यक्ष व पाणी पुरवठा सभापती यांनी येथील महिलांचा सामना न करता तेथून काढता पाय घेतल्याने परिसरातील महिला वर्गाने नगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे व या परिसरात पाणी सोडण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्याची बदली करून दुसऱ्या कर्मचारी नियुक्तीबाबत विचारणा केली। पूर्वी कुंदेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील कानडीमाळा परिसर नगरपालिकेत समाविष्ट करण्यात आला व नगरपालिका प्रशासनाकडून सर्व मूलभूत सुविधा पुरविण्याची ग्वाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। मात्र या मूलभूत सुविधेतील अत्यंत महत्त्वाच्या व जीवनाशक असलेल्या पिण्याच्या पाण्यापासूनच येथील रहिवाशांना वंचित ठेवण्याचे काम प्रशासन करत असल्याचा आरोप येथील महिला वर्गाकडून होत आहे। दगडे सर ते बाहेर गेलेले होते आणि त्यांनी आम्हाला काय सांगितलं, काय आश्वासन दिलं, आम्ही आता फाईल घेऊन घरी येतो, फाईल घेऊन येतो। ते काय दिवाळी नाही घरातलं काम आवरायला गेले का दिवाळीचं आवरायला गेले तेव्हा रजिस्टर सापडत नाहीये। आम्ही नगरपालिकेत येणार आहे सगळेजण, आमची समस्या 5 मिनिटं सुद्धा नाही त्यांना 5 मिनिटं उभं राहायला लावलं तर उभे राहिले नाही ते 5 मिनिटं ते बाहेर गेले। मग त्याचा उपयोग काय आम्हाला? आज एवढं बाया दिवाळीचं काम कशासाठी जमलंय? मग कशासाठी आम्ही जमलेलो आहे? गावामध्ये दिवसाआड पाणी द्या ना तुम्ही। त्याला टाइम नाही, टेबल नाही, रात्री 12 वाजता येतं काय 11 वाजता येतं, हा कोणता टाइम टेबल आहे पाण्याचा? दिवसाला पाणी पळून गेले 7 दिवसांनी सांगा पाणी पितील का? आणि आम्हाला पाणी द्यायचं असेल तर दिवसाआड पाणी द्या आम्हाला। 8-8 दिवस झाले पाणी नाही आम्हाला, आंघोळीला पाणी नाही, घरामध्ये स्वयंपाकाला नाही का आंघोळीला पाणी नाही। 4 दिवसापासून पोरं बिगर आंघोळ शाळेत जात आहे आणि नाही पावसाच्या पाण्यामध्ये एवढ्या लेडीज जमेल असताना ते म्हणते त्यांचे कार्यक्रम मेन आहे का? त्यांना बायांचा विचार नाही करते ते पाण्यासाठी उभे राहिले त्यांना म्हणा घरात स्वयंपाकाला तरी पाणी आहे का आमच्या? आणि तुम्ही आज 1 तासाने आम्हाला पाणी देणार आहे काय? 100 रुपये आम्हाला भेटलाच पाहिजे। पाणी नाही आम्ही एवढा मोर्चा घेऊन येणार, सोमवारी नगरपालिकेत जाणार म्हणजे जाणार सगळे कानडी वेळातल्या बाया कामाला जातात, कामाला जाणाऱ्यांचा टायमिंग असतो, त्या उपट्यात जात आहे, रोजानी जात आहे, त्या बाया दिवसभर नसतात, पाणी दिवसातून कधी येते, रात्रीच येतं। दमलेल्या बायांना पाण्याची काय ट्रीटमेंट आहे? त्यांना काहीच नाही, पाणीच होत नाही ना। नगराध्यक्ष साहेबांना चहा प्यायला वेळ होता पण बायांशी बोलायलाच वेळ नव्हता, गाडीत जाऊ द्यायला नव्हती लागत। टायमाला पाय पडायला येते दारापर्यंत 4-4 गाडी पाणी नाही सोडलं आम्ही उद्या नगरपालिकेत जाणार। नाही ते आम्हाला काय बोलले 5 मिनिटाने आम्ही येतो। तुम्हाला काय करायचं ते करा। पाणी नाही आलं तर नगरपालिकेत एवढ्या बाया हांडा मोर्चा काढून येतील, त्यांना म्हणे हे पण ध्यानात ठेवा। सगळ्या गोष्टी पूर्ण करता, आश्वासन देता, आश्वासन दिलेले पूर्ण झाले पाहिजे। आश्वासन द्या नाही तर आश्वासन देऊन उपयोग नाही त्याचा। तुम्ही आश्वासन सारखं राहा ना तुम्ही। आम्हाला एवढे आश्वासन दिले तर पाणी द्या आम्हाला व्यवस्थित, तरच उपयोग त्याचा, नाही तर काय उपयोग आहे आम्हाला? तर पाणी नसलं तर काय फायदा आहे? तुम्ही पुढे पाण्याला बदलला का बदलला आम्हाला? याचं कारण काय आहे? याचं कारण जर असलं ना तर आम्हाला सांगायचं, नाही तर आम्ही काय पाण्याला बदलू देणार नाही। आमचा मळ्यातला काय जबाबदार कोण आहे? आणि जबाबदार कोणी घेत? जबाबदार कोण आहे मला सांगा बरं? हा कोण आहे? नाही तो एवढा माणूस चांगला व्यवस्थित सोडणारा माणूस होता, तो का बरे चेंज केला? कारण काय याचं म्हणतो? पाणी सोडलं तेव्हा म्हणजे पाण्यावाला
या सर्व समस्या जाणून घेण्यासाठी या भागात गेलेले नगराध्यक्ष व पाणी पुरवठा सभापती यांनी येथील महिलांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी वेगळे कारण सांगून कुणाचेही समाधान न करता काढता पाय घेतल्याने व या भागात पाणी पुरवठा करणारा कर्मचारी अचानक का बदलला असा प्रश्न करताच कुठलेही उत्तर न देता तेथून निघून गेल्याने प्रशासनाविरोधात येथील नागरिकांनी तीव्र शब्दात रोष व्यक्त केला व शहरात 1 दिवसाआड पाणी मिळते तर कानडीमाळा भागात 7-7 दिवसांनी तेही मुबलक पाणी नाही असा विरोधाभासाची वागणूक का असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे। एसएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड। कानडीमाळ्यात आहे ना पाणी 8 दिवसाला पाणी आणि त्याच्यानंतर पाणी काय कमी येतं म्हणजे वरून कमी आलं म्हणजे आम्हाला कमी येणार तर पाणी वरून जास्त थोडं म्हणजे आम्हाला जास्त पाणी मिळेल आणि पाणीवाला आहे हा सर्व घरोघरी जाऊन सांगणारा माणूस आहे पाणीवाला आणि पाणीचं आम्हाला म्हणजे सोडण्याबद्दल काहीच वाद नाही आमचं पाणी व्यवस्थित सोडलं जातं सगळं व्यवस्थित होतं घरोघरी जाऊन पाणी सोडलं जातं झोपेत उठून लोकांना पाणी सोडायला सांगतात ते हे करा सोडतं तिथे तर पाणी बरोबर मिळतं टायमिंग लिहिलं कागदावर राहतो त्या टायमिंगनुसार पाणी आम्हाला येते पाण्याबद्दल वादाबद्दल आमची काहीच तक्रार नाही फक्त आम्हाला तिकडून वरून जास्त पाणी मिळावं म्हणजे ते जास्त सोडतील जास्त सोडतील आणि जे पाणी तुम्ही जे सिन्नरमध्ये सोडता दिवसाला सोडता तर आम्हाला 2 दिवसाला सोडा पण हे काय 8 दिवस आणि 10 दिवस याचा अर्थच नाही पाणी सोडा आणि 1 तासाने सोडा 1 तासाने सोडा पाणी आम्हाला 1 तासावर द्या दिवसाआड पाणी पाहिजे 1 तास कंटिन्यू दिवसाआड 2 दिवसात नाही तर मग आम्ही घरपट्टी पाणीपट्टी काही भरणार नाही। आज कानडीमाळ्यामध्ये पाणी परिस्थितीची खूप गंभीर परिस्थिती झाली आहे। इथे 8 दिवसांनी अजून सुद्धा पाणी आलेलं नाही त्याच्यामुळं सगळ्या महिलांचा नागरिकांचा रोष निर्माण झाला आणि ते सगळे रस्ता उतरले। स्वतः नगराध्यक्ष पाणी पुरवठा सभापती सगळी टीम इथे या भागात येऊन गेली। महिलांनी त्यांना काही सवाल केले त्यांना त्याची काही उत्तरं देता आले नाही आणि त्यांना सांगितलं माझी एक फाईल आहे ती मी घेऊन येतो आणि मी क्लिअर करतो तर ते गेले तर काही परत आलेच नाही त्याच्यामुळं अजून येथील महिलांचा संताप वाढलेला आहे। त्यांचे म्हणणे आहे की आज 8 दिवस झाले सणासुदीचे दिवस आहे त्या निमित्ताने तरी त्यांना पाणी भेटलं पाहिजे। मग नगराध्यक्षांनी ही जबाबदारी घेतली पाणी पुरवठा सभापतींनी ही जबाबदारी घेतली तर का ते निघून गेले का त्यांना महिलांच्या समस्या जाणून घ्यावा वाटल्या नाही का त्यांनी फेस केलं नाही त्यांच्या समस्यांना हे सगळे प्रश्न इथल्या महिलांनी मला बोलून घेतलं मला सांगितलं तुम्ही सगळी जबाबदारी घ्या तरच आम्हाला सगळ्या गोष्टींची पूर्तता होईल। त्याच्यामुळं मी तर इथं आहेच मी तर पूर्णपणे सगळ्यांबरोबर आहे आणि मला इथल्या महिलांची काळजी आहे पुरुषांची सगळ्यांची इथल्या माळ्याची सगळ्यांची काळजी आहे। त्याच्यामुळं मी एक प्रशासनाला सांगू इच्छिते की येथील लोक उपनगरातील सगळे घरपट्टी पाणीपट्टी वेळेवर भरतात सगळ्या गोष्टींसाठी मदत करतात प्रशासनाला मग का त्यांचा हक्क आहे तो पाण्यासाठी ते तुम्ही देणार म्हणून ते काही हे नाही त्यांचा हक्क आहे त्याच्यामुळे इथे जर पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर येथील सगळे नागरिक मोर्चा घेऊन नगरपालिकेत येणार असल्याचे आणि कलेक्टर ऑफिसला सुद्धा जाण्याची त्यांची तयारी आहे।